नमस्कार. आपण पाहू शकता की सध्या हे जे प्रशासनाने ही जी बोट आणलेली आहे थडी पिंपळगाव ह्या गावचा जे मार्ग पूर्ण बंद झालेला आहे. आता त्या थेट गावामध्ये आपण जात आहोत त्या बोटीद्वारे. तर सध्याचं हे दृश्य तुम्ही सध्या पाहू शकता की पूर्ण गावाचा हे जे मार्ग आहे हा मार्ग पूर्ण बंद झालेला आहे. तर जे गावामध्ये जे लोक थांबलेले आहेत त्यांची काय परिस्थिती आहे ती पण पाहणं आपल्याला एवढंच महत्वाचं आहे. सध्या आता हे प्रशासनाचे जे लोक लावलेले आहेत हे खूप चांगलं काम करत आहेत. तर निश्चितच आता सध्या गावातले जे नागरिक आता कसे बाहेर आणायचे आणि तालुक्याच्या ठिकाणी कसे न्यायचे हे प्रशासन पूर्ण कामाला लागलं आहे आणि प्रशासन चांगल्या प्रकारे काम करत आहे. आपण पाहू शकता की हे जे बोटीचा मार्ग आहे हे कॅमेरामॅनना असं सांगतो की इकडे थोडं फिरवा. आणि हे जे सध्याचे प्रशासनाचे लोक काम करतायत. तुम्ही किती वाजता आलात काय सांगाल? सकाळी 6 वाजता इकडे कॅमेरा किती वाजता आलात? सकाळी 6 वाजता आलो मी. बरं आतापर्यंत किती लोक काढले तुम्ही? आतापर्यंत 300-400 लोक नेले पाहिजे. बरं गावाची काय परिस्थिती काय सांगाल? काय नाही, पाण्याची पात्रता वाढल्यामुळं जरा धोकेदायक आहे. त्याच्यामुळं आमचं काम चालू आहे त्यांना काढण्याची. पाहिलं तुम्ही जे की ह्या बोटीमध्ये आपण आहोत त्या बोटीचं हे जे चालक आहेत ते आपल्याला सांगत आहेत की कॅमेरामॅनला विनंती करतो की इकडे कॅमेरा फिरवा माझ्याकडे. आता सध्याचं पाहिलं तर त्या ठिकाणी गावकरी त्या ठिकाणी थांबलेले आहेत. तर गावकऱ्याची पण आपण संवाद साधूया. निश्चितच ह्या ठिकाणचं पूर्ण दृश्य आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण दाखवणार आहोत. आता ह्या गावामध्ये जे लोक एकटा थांबलेले आहेत त्यांना कसं बाहेर निघायचं ही प्रत्येकाची एक तळमळ झालेली आहे. आणि निश्चितच पाहू शकता की त्यांच्या चेहऱ्यावर एक दुःखाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर आता ढगफुटीचं वातावरण झालेलं आहे. पाहिलं तर बीड जिल्हा असन किंवा परभणी जिल्हा त्याच्या पाठोपाठ आता हे निश्चितच हे गावकरी ह्या बोटीमध्ये बसतील. करू का बंद कर पुन्हा चालू करू नका. सध्या पाहू शकता की मित्रांनो सोनपेठ तालुक्यातील ते पिंपळगाव गाव जे आहे त्या गावाची परिस्थिती आपण पाहू शकतो. असे सारखं नाही पाहिजे कॅमेरामुळे आम्हाला काय करतो. थांबा त्यांना काम करू द्या आधी त्यांना काम करू द्या. आता तुम्ही थोडं खाली बसा नाही बोला. फोन ठेव. सध्या पाहू शकता की इकडचं जे दृश्य आहे आता पाहिलं तर ह्या गावातून थेट आपण आहे ना जे नागरिक पाण्याच्या ह्याच्यात म्हणजे थांबलेले होते तर पाण्यापासून आपण बचाव करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण ह्या प्रशासनाने जी बोट आणली आहे त्या बोटीच्या मार्फत या गावकऱ्यांना आपण बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहोत. तर एक गावातील म्हणून त्यांच्याशी आपण बातचीत करू. कधी हे पाणी लागण झालं रात्रपासून पाणी आहे. मीडियावाले आले ते काय नेऊन सोडायचे. सतर्क राहण्याकरता हे करतात. कॅमेरामॅनला विनंती करतो की इकडे जे की जेवारी असेल किंवा जे स्वयंपाकाचं जे साहित्य असतं ते पाण्यात गेले काय सांगा. काय झालं बे? कॅमेरा घे. कॅमेरा इकडे घे.
म्हणजे 95च्या पुढे असं असा माझा अंदाज आहे. मला असं म्हणायचं की 1993 ला आमचा नेमका जन्म झाला असं मला वाटतं. त्यावेळेस अशी परिस्थिती झाली होती आपल्याकडे. परिस्थिती तशी झालेली की सोनपेठला सगळे लोक आले होते. काय सांगतात बरं? काय तुम्हाला वाटतं काय पाहू शकता आजीच्या एकदम गडी माणसं सगळे उतरा आणि बाकीचे बाहेर वातावरण दिसत आहे.